अयोध्येतील मंदिराच्या शिखरावर आज ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। रामभक्तांच्या तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर आज 25 नोव्हेंबरला एक अत्यंत ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला। हा सोहळा कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीचं एक प्रतीक आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्या नगरीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली। संपूर्ण देशभरात उत्सवाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं। रामध्वज हा भगव्या रंगाचा असून तो 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब असा आहे। जमिनीपासून या ध्वजाची उंची ही 191 फूट अशी आहे, ज्यामुळे तो दुरून सुद्धा अगदी सहज दिसतोय। या ध्वजावर भगवान श्रीरामांच्या शौर्याचं प्रतीक असलेलं तेजस्वी सूर्य आणि कोविदा वृक्षाच्या प्रतिमेसह ओम हे अक्षर लिहिलेलं दिसून येत आहे। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक महत्त्वाचे मान्यवर देखील उपस्थित होते। अयोध्या शहरातील अनेक भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा नवा अध्याय सुरू झालाय असं देखील म्हटलं जात आहे। जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरातील श्री राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती। मात्र तेव्हा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं। अपूर्ण राहिलेलं बांधकाम गेल्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे। त्यामुळे आज मोदी यांनी औपचारिकरित्या मंदिरावर ध्वजारोहण केलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की आज या ध्वजारोहणानंतर आपला अनेक वर्षांचा यज्ञ पूर्ण झाल्याची भावना उफाळून आली आहे। आज सगळं जग अगदी राममय झालंय। भगवान श्रीरामांचा हा धर्मध्वज हा एक साधारण ध्वज नसून हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा एक ध्वज आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। या सोहळ्याला अनेक भाविक या सोहळ्याला अत्यंत आदराने एक श्रद्धेने येत आहेत। शहरात मोठ्या उत्सवाचं वातावरण आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्या शहरामध्ये कडक पोलीस बंद देखील तैनात करण्यात आलाय। मात्र या सोहळ्याला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते।